नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञानाचे 20 महत्त्वपूर्ण प्रश्न. जे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन आहेत ए. लाला लजपत राय, बी. मादाम कामा, सी. लाला हरदयाल, डी. राजा राममोहन राय. तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 3 सेकंद दिले जातील. 3 सेकंदात उत्तर द्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, लाला हरदयाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए. श्यामजी कृष्ण वर्मा, बी. गिरीधर लाल शर्मा, सी. हरगोविंद खुराना, डी. श्यामप्रसाद मुखर्जी. तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय संविधानातील कलम 352 ही कशाशी संबंधित आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए. आर्थिक आणीबाणी, बी. राष्ट्रीय आणीबाणी, सी. राष्ट्रपतीचे नियुक्तीचे अधिकार, डी. जम्मू काश्मीरची निर्मिती. तर 352 हे कलम कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर आहेत? तर ऑप्शन आहेत ए. 23, बी. 24, सी. 25, डी. 26. तर संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. 26वे संजय मल्होत्रा हे RBIचे गव्हर्नर आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? तर ऑप्शन आहेत ए. 112 किलोमीटर, बी. 1693 किलोमीटर, सी. 1643 किलोमीटर, डी. 1729 किलोमीटर. तर भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. 1643 किलोमीटर लांबीची सीमा आहे भारत व म्यानमार या देशातील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, जिभेच्या शेंड्यावर म्हणजे पुढच्या भागावर कोणती चव ओळखता येते? तर ऑप्शन आहेत ए. गोड, बी. कडू, सी. खारट, डी. आंबट. तर जिभेच्या शेंड्यावर पुढच्या भागावर कोणती चव ओळखता येते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. गोड चव ओळखता येते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 7 आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए. शंकराचार्य, बी. बुद्ध, सी. महावीर, डी. गुरु गोविंद सिंग. तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर ही गौतम बुद्धाची शिकवण आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. गौतम बुद्ध. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन आहेत ए. शिवनेरी, बी. राजगड, सी. रायगड, डी. तोरणा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए. पंडित नेहरू, बी. सावित्रीबाई फुले, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. महात्मा फुले. तर गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन ए. पंडित, बी. लोकमान्य टिळक, सी. गोपाळ गणेश आगरकर, डी. नाम जोशी. तर सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 11 आहे, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन आहेत ए. पॅरिस, बी. न्यूयॉर्क, सी. हेल्सिंकी, डी. जिनिव्हा. तर रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, जिनेवा. जिनेवाला रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 12 आहे, रसायनचा राजा कुणास म्हणतात? रसायनचा राजा कुणास म्हणतात? तर ऑप्शन आहेत ए हायड्रोक्लोरिक ॲसिड, बी नायट्रिक ॲसिड, सी सल्फ्युरिक ॲसिड, डी ॲसिटिक ॲसिड. तर रसायनचा राजा कुणास म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडलाच रसायनचा राजा असे म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 13 आहे, सिक्कीमची राजधानी कोणती? सिक्कीमची राजधानी कोणती? तर ऑप्शन आहेत ए गंगटोक, बी इम्फाळ, सी कोहिमा, डी गुवाहाटी. तर सिक्कीमची राजधानी काय आहे? तर सिक्कीमची राजधानी आहे ऑप्शन नंबर ए गंगटोक. गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. सी कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए गंगटोक. गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर तुमचे ऑप्शन आहेत ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी विधानसभा उपाध्यक्ष, डी विधान परिषद सभापती. तर विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, विधानसभा उपाध्यक्ष. उपाध्यक्षाकडे राजीनामा सादर करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15 आहे, 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता देश निर्माण झाला? 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता देश निर्माण झाला? तर ऑप्शन आहेत ए इराण, बी अफगाणिस्तान, सी पश्चिम बंगाल, डी बांगलादेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, बांगलादेश. बांगलादेश हे 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन निर्माण झाला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? ऑप्शन आहेत ए 21 मे, बी 17 ऑक्टोंबर, सी 21 ऑक्टोंबर, डी 6 मे. तर दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए 21 मे. 21 मेला दहशतवाद विरोधी दिन असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17 आहे, सूर्याच्या सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन आहेत ए शनी, बी प्लुटो, सी युरेनस, डी नेपच्यून. तर सूर्याच्या सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, नेपच्यून. नेपच्यून हे सूर्याच्या सर्वात लांबचा ग्रह आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन आहेत ए रातांधळेपणा, बी स्कर्वी, सी बेरीबेरी, डी मुळदूस. तर सी व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी स्कर्वी. स्कर्वी हा रोग सीच्या कमतरतेमुळे होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. मला कमेंटमध्ये सांगा की बेरीबेरी हा रोग कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? ऑप्शन आहेत ए 194, बी 112, सी 78, डी 288. तर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी 78. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन आहेत ए 1991, बी 1994, सी 1992, डी 1993. तर भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्काची आयोगाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी 1993. 1993ला भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्काची आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण काय आहे? तर ऑप्शन आहेत ए 4:3, बी 3:4, सी 2:3, डी 1:3. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या आणि तुमचे 20पैकी किती बरोबर आले हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.